एका बापाची चिता जळत होती आणि शेकडो किलोमीटर दूर बसलेली त्याची लेक व्हिडिओ कॉलवर ते सगळं बघत होती. अजून किती वेळ लागेल, आम्हाला जेवायचंय, अंघोळ करायची, हे त्या मुलींचे शब्द आहेत. काळीच चिरून टाकणारी ही घटना घडली आहे हरियाणाच्या सोनीपतमध्ये. शिवचरण गुप्ता मूळचे मुंबईचे व्यापारी, आयुष्यभर कष्ट उपसले, पोट मारून तिन्ही लेकींना शिकवलं, लहानाचं मोठं केलं, 2 लेकींना शिक्षिका बनवलं, तिघींचे संसार उभे केले. पण आयुष्याची शेवटची 2 वर्ष या बापाला वृद्धाश्रमात एकाकी काढावी लागली. गेल्या 20 दिवसांपासून हा बाप अंथरुणाला खिळून होता. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी लेकींना वारंवार फोन केले, तुमच्या वडिलांची तब्येत बिघडतीये, येऊन भेटून जा. पण एकाही लेकीला वेळ मिळाला नाही. आणि शेवटी जेव्हा बापाने श्वास सोडला, हे जग सोडलं, तेव्हा सुद्धा एकही लेक तिथे पोहोचली नाही. मग अंत्यसंस्कार कसे झाले माहितीये? व्हिडिओ कॉलवर. एक लेक नेपाळमध्ये, दुसरी उत्तर प्रदेशात, तिसरी मुंबईमध्ये. तिघी मोबाईलच्या स्क्रीनवर बापाची चिता जळताना बघत होत्या. नेपाळमधल्या लेकीनं ऑनलाईन 5100 रुपये ट्रान्सफर केले आणि फोनवरून सांगितलं, अंत्यसंस्कार व्यवस्थित करा. बापाची राख, त्याच्या अस्थी गोळा करायलाही या लेकींकडे वेळ नव्हता. राख गंगेत वाहून टाका एवढा मेसेज पाठवून त्यांनी विषय संपवला. विचार करा, ज्या बापाने आयुष्यभर स्वतःच्या पोटाला मारून यांना भरवलं, त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लेकीला काळजी कसली होती? तर अंगावरच्या विटाळाची आणि पोटातल्या भुकेची. शिक्षण दिलं, करिअर दिलं, पण संस्कार कुठे गेले? त्या बापाचा मोठेपणाही बघा. जिवंतपणी स्वतःच्या रक्ताने त्याला सोडून दिलं, पण जाता जाता तो बाप आपले डोळे दान करून गेला. स्वतःच्या लेकींनी त्याला बघणं सोडलं होतं, पण आज त्याच डोळ्यांनी कोणीतरी दुसरं हे जग पाहणार आहे. पैशाने तुम्ही तुमचे 5100 रुपयांचं ऑनलाईन ट्रान्सफर कराल, पण बापाच्या ऋणांचं मोल जगातल्या कोणत्याच QR कोडने फेडता येणार नाहीये. नात्यांना वेळेची आणि स्पर्शाची गरज असते, हे साधं गणित आजच्या पिढीला कळत नाहीये. पैशाने सगळं विकत घेता येतं का? तुम्हीच सांगा.